होली खत्म हो चुकी, लेकिन रंग अब भी कपड़ों पर रह गए हैं। दागों की टेंशन खत्म, मुस्कान वापस। महाराष्ट्र भूषण थोर निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे ग्रामपंचायत हद्दीत भव्य, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आले। पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वच्छता उपक्रम पार पडला। जयंतीदिनी केवळ विचारांची मांडणी न करता समाज जागृतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी गावाचा कायापालट केला। या मोहिमेदरम्यान गावातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच अंतर्गत आळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली। स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वेगवेगळ्या भागात पथके तयार करून हे अभियान राबवले। अभियानादरम्यान तब्बल 20 टन कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली। प्लास्टिक, साचलेली घाण, रस्त्याकडील कचरा तसेच नाल्यांमधील अडथळे दूर करून संपूर्ण परिसर स्वच्छ, मोकळा व आरोग्यदायी करण्यात आला। काही ठिकाणी रस्त्यालगतची वाढलेली झुडपे कापून रस्ते व गल्ल्या मोकळ्या करण्यात आल्या। या उपक्रमात एकूण 1097 सदस्यांनी पूर्ण निष्ठेने श्रमदान केले। प्रतिष्ठानच्या या कार्याला स्थानिक ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे संपूर्ण गावात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश पोहोचला। कचरा व अस्वच्छतेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, रोगराई आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा अत्यंत आवश्यक ठरतात। सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न किती प्रभावी ठरतात याचे हे अभियान उत्तम उदाहरण ठरले। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेला समाज जागृती, शिस्त आणि विवेकाचा संदेश कृतीतून अंमलात आणून त्यांना या मोहिमेद्वारे अनोखे अभिवादन करण्यात आले। जनोदय करिता सचिन मयेकर, रेवदंडा।